फुल टॉस मिळाला, तो सुद्धा वेस्ट साईडचा. मॅचला सुरुवात होते. परेश झडे आणि लोणगर संघाचं मी खूप खूप कौतुक करेन आणि मॅचकडे वळूयात. दोनही संघांनी एक एक सामना पराभूत झालेले आहेत दोनही संघ. आणि राजाभाई टायगर्स एका बाजूला, मिहान कलेक्शन दुसऱ्या बाजूला. आयुष बोकाडे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला पिंट्या आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला विनय. पुन्हा एकदा हीच जोडी मैदानामध्ये आलेली आहे. मिड ऑन सर्कलमध्ये आहे. शॉर्ट पॉईंट, गली, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाइंड लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, 30 यार्ड सर्कलमध्ये पहिला बॉल आयुष बोकाडेचा. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौक किंवा अपयशाच्या तुम्ही जवळ जात असता आणि या भीतीला कसं मारायचं, तर आक्रमण करून, अटॅक करून त्या भीतीला मारायचं. आणि अशा वेळेला डू ऑर डायच्या या मॅचमध्ये पिंट्याने सांगितलं आहे, मी आक्रमकच खेळणार. आणि अशा वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची इनर एज घेऊन स्टंपच्या अगदी जवळून फाईंड लेग क्षेत्ररक्षण करणाऱ्या 30 यार्ड सर्कलवर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय डॉट बॉल. आयुष बोकाडे यासाठीच ओळखला जातो. नेहमी नित्य नियमाने तो आपली गोलंदाजी अगदी राईट हँड राऊंड द विकेटने करतो आणि ते चेंडू मिडल स्टंपवर पिच करून बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तसाच काहीतरी प्रयत्न, परंतु बॉल हा पुढे होता आणि तो खेळता आलेला नाहीये पिंट्याला. यावेळचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला आहे, चुकीला माफी नाहीये. मी नेहमी म्हणतो आणि आता सुद्धा म्हणेन, समीर थळेकडून झालेली ही चुकी. नेहमी म्हणतो, पुन्हा एकदा म्हणेन, तंबाखू सोडा, दारू सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. खूप वाईट. कारण मागील मॅचमध्ये काय जबरदस्त फिंट्याने फलंदाजी केली होती. अशा एका चांगला परफॉर्म करणाऱ्या खेळाडूची आपण कॅच सोडतोय. सो चुकी तुमच्याकडून होते, ह्या सुधाराव्या लागतील. स्ट्राईक एंडला विनय गेलाय. मागील मॅचमध्ये ऑन अ डक बाद झाला होता आणि अशा वेळेला एक जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी त्याला सुद्धा घ्यावी लागेल, कारण आपल्या घरच्या मैदानावर तो खेळत असताना पाहायला मिळतंय. यावेळचा बॉल त्याने टाकलेला, त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलेला आहे. बघा, आयुष बोकाडे यासाठीच ओळखला जातो की आपल्याकडे असणारी गुणवत्ता, त्याच वेळेला आपलं स्किल किंवा चेंडू वळवण्याची क्षमता, आणि याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. पहिला चेंडू थोडासा फुलर लेनचा टाकला होता, तो फलंदाजाने मिडॉनच्या डोक्यावरून मारला होता आणि तदनंतर चांगली चेंडू टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आयुष मोठा फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न, बॉलने आयत्या वेळी काटा बदलून फलंदाज पिंट्याच्या जिव्हारी काटा रोल आहे असं आपण म्हणूयात. पहिले 5 बॉल त्यामध्ये 6 धावा. गोलंदाजाची तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल, परंतु अजूनही एक बॉल या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा बाकी असताना राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. आणि अशा वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तो मोह आवरला नाहीये, कारण क्षेत्र खाली होतं डीप पॉइंटचा आणि त्याच क्षेत्रात बॉल चाललाय. मिळाला होता आणि पंचांनी सांगितलंय विकेट मिसिंग किंवा इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. तनिष 11 वाघरण संघ, तनिष स्पोर्ट्स वाघरण संघ, आणि काय जबरदस्त पद्धतीने 52 धावा डिफेंड केल्या होत्या 5 ओव्हरमध्ये.
व्हॉट अ मॅच. आठवावे लागेल तेच पराक्रम, तेच कर्तृत्व आणि तेच आपले कलागुण. कधी कधी अडचणी येतात त्यावेळेला आपण घाबरून जातो, अरे एवढी मोठी अडचण आहे आता त्याला कसं सावरायचं. परंतु अडचणी आल्यानंतरच तुम्हाला तुमच्या कलागुणांची जाण होत असते. त्यामुळे अडचणी येणं हे खूप चांगलं असतं, शुभ असतं असं मी म्हणेन. आणि अशा वेळेला विनयसाठी हा टाकलेला दर्शन कडवे याने बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आणि अशा वेळेला दर्शन कडवे या वेळेला आपल्या संघाला या ओव्हरमध्ये लीड करत असताना पाहायला मिळते. सचिन मात्रे विकेटच्या बिहाइंड आहे. चिन्मय ढवळे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गली शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर आहे. अशा वेळेला गोलंदाज दर्शन स्लोवर वन होता, पिक करता आलेला नाहीये, निर्मानुष्य जागेत गेलाय. क्षेत्ररक्षकाने उडी मारून शरीराने बॉल अडवलाय, परंतु 2 धावा वाचणार नाहीयेत. मी तर असं म्हणेन पण त्याने हा बॉल ऑफ साईडला खेळणं फार गरजेचं होतं, कारण डीप कव्हर आणि पॉईंट पूर्णतः खाली होतं आणि आउटसाईड दी ऑफ स्टंप बॉल होता. त्यामुळे प्री डिटरमाइंड किंवा आधीच ठरवलं होतं की आपण ऑन साईडलाच मारायचं आणि त्या अनुषंगाने प्रयत्नसुद्धा झाले. 2 धावा पूर्ण आणि 13 धावा स्कोअर कार्डवर पहिल्या 9 बॉलमध्ये. मोठा फटका आणि त्याची नितांत आवश्यकता होती. आणि अशा वेळेला पिंट्या सांगतोय मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. वैभव कांबळीच्या माध्यमातून पाहायला मिळाली, अक्षय म्हात्रे अबूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक दिवसाचा लेखाजोखा हा फार महत्त्वाचा आहे. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा मोह फलंदाजाला आवरला नव्हता, कारण आतमध्ये येणारा बॉल होता. सो ज्या झोनमध्ये किंवा ज्या शफल करून तो ज्या स्टँडमध्ये किंवा पोझिशनमध्ये होता त्या पोझिशनसाठी तो उपयुक्त बॉल होता, परंतु गोलंदाजाने आपलं कसब या ठिकाणी वापरलेलं पाहायला मिळालेलं आहे. 19 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहे, कोणतीही विकेट नाही आहे. सो चांगली फलंदाजी आणि कंजूस गोलंदाजी पुन्हा एकदा, परंतु या वेळेला पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि अशा वेळेला रिव्ह्यू घेतला जाईल का? इट्स डेफिनेटली बॉलिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातो. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर वाईड बॉल, डिसिजन पेंडिंग. व्हॉट विल बी हॅपन, वेदर इट इज वाईड बॉल ऑर नॉट हे चेक केलं जाते आमच्या 3ऱ्या पंचांकडून. या मी वारंवार तेच सांगतो की वाईड बॉलचा न्यू रूल काय सांगतो, तुम्ही जितकं म्हणजे गोलंदाज जेव्हा म्हणजे जिथून धावण्यासाठी सुरुवात करतो त्या सुरुवातीपासून तुम्ही थोडंसं जरी आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा लेफ्टी बॅटर असेल तर तो सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टंप, म्हणजे तो थोडा जरी आउटसाइड द ऑफ स्टंप आला तर जी वाईड लाईन असते आउटसाइड द ऑफ स्टंपची ती थोड्या अंशी वाढत जाते. दिस इज दी रूल. म्हणजे जितकं जास्त शफल व्हाल तितकं जास्त वाईड लाईन वाढत जाते आणि जास्त शफल झालं गाईडलाईनच्या बाहेरून गेला तर तो वाईडच असतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोड्या अंशी का होईना चेंडूने काटा बदलला होता आणि त्यामुळेच पंचांना जो डिसिजन आहे तो पुन्हा एकदा चेंज करावा लागलेला आहे. आणि या धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. एक फटका जरूर आला, परंतु दर्शन कडवेने या पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. तसं पाहिलं गेलं तर मिहान कलेक्शन पेडांबे संघाची गोलंदाजी चांगली पॉवर प्लेच्या षटकामध्ये होते, परंतु मार कुठे खात आहेत 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये. सो या 2 ओव्हर फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला विकेटच्या बिहाइंड कैवल्य पाटील नसताना सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला आपण फिल्डिंगची सजावट पाहूया. राईट हँडेड बॅटरसाठी याच मैदानावर क्रिकेटचे बालकडू घेणारा विनय आपल्याला पाहायला मिळतोय. अलिबाग तालुक्यातील एक यंग टॅलेंट, म्हणजे त्या टॅलेंटच्या लिस्टमध्ये हा खेळाडू आणि आपली जागा त्याने निश्चित बनवलेली आहे. मग ती गोलंदाजी असू द्या, मग फलंदाजी असू द्या, मग क्षेत्ररक्षण असू द्या, अशा सर्व गोष्टींमध्ये तरबेज असणारा खेळाडू. परंतु नुसतं तरबेज असून चालणार नाही आहे. अलिबाग बिग बॅश ही संकल्पना फार वेगळी आहे आणि त्या संकल्पनेमध्ये तुम्हाला प्रसिद्ध व्हावं लागेल. आणि अशा वेळेला डीप स्क्वेअर लेगला खेळलेला हा लोवर फुल टॉस फटका, आता मोठा फटका येणं हे फार गरजेचं असतं. कधी कधी असे वाईट दिवस येतात, कधी कधी आपण चांगला चेंडू
मारत नाही आणि खराब चेंडूला अगदी खराब करून टाकतो. कधी कधी अशा गोष्टी होत राहतात आणि शाहरुख खान म्हणतो ना की बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है, गलती करो गलतियाँ करो पर एक गलती बार बार मत करो. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर हितेश आपल्याला पाहायला मिळते लेफ्ट आर्मवरती विकेटने. आहा, आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू होता, ऑफ स्टंपच्या दिशेला खेळला आणि इथे पहा थोडासा फंबल झालेला आहे यश आणि त्याची भरपाई पुन्हा एकदा दोनही फलंदाजांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2च्या भरण्यामुळे इथे मात्र 22 होते. प्रसाद पिंट्याच्या माध्यमातून मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. प्रसाद म्हात्रे पिंट्या मॅन फ्रॉम कुरुळ, चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे आजवर आणि या संघासाठी सुद्धा प्रयत्न त्याचे चालू असताना आणि अशा वेळेला सरळ खेळलेला आहे उंच 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 आणि लांब सुद्धा षटकार. अंकुश दादा, अशी न्यूज सुद्धा किंवा असं काहीतरी मला ऐकायला सुद्धा मिळालेलं आहे की वीर दमदार आमदार लीगमध्ये आयकॉन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक टीममध्ये. काही गोष्टी गुपित ठेवलेल्या आहेत, कधी ओपन करायच्या आहेत ती वेळ आल्यावर लगेच समजेल लोकांना. आणि अशा वेळेला गोलंदाज हितेशने टाकलेला हा बॉल विकेट किपरच्या पायाला लागून एक धाव चोरली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 22 स्वरूपाची धाव आहे कारण फलंदाजाने थोडंसं बाहेरच्या दिशेला शफल केलं होतं, शफलिंग पाहायला मिळालं होते आणि अशा वेळेला एक धाव स्कोर कार्डमध्ये जमा झालेली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते. आज हर्षल मुंडे असेल आमच्या अलिबाग तालुक्यातील समालोचक आहेत आणि त्यांच्या साथीने आज समालोचन करायला खूप मजा येते. आणि अशा वेळेला विनयने खेळलेला हा रिव्हर्स फटका फ्लॅट अँड फ्युरियस 6. जिथे तिसरं आणि चौथं षटक येतं. आता या षटकाला सुद्धा टार्गेट केलेलं आहे. 2 मोठे स्ट्रोक जरूर आलेले आहेत. आतापर्यंत 15 धावा गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. पाहूयात विनय काय करतोय. विनयने सरळ खेळला होता बॅक टू द बॉलर. ओहो, थोडासा इंजुरी पाहायला मिळतात. छोटा चान्स त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलेला आहे. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त आखो में इशारे पाहायला मिळाले आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 37 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानात ड्रिंक्स ब्रेक सुद्धा करूयात आणि त्याच वेळेला थोडीशी इंजुरी गोलंदाजाला झालेली आहे आणि त्या इंजुरीच्या रिगार्डिंग आमचे आयोजक मैदानामध्ये रेली स्प्रे घेऊन जातात. बघा, हे सुपर 12चे संघ आहेत. SP11 भोनंग, तनी स्पोर्ट्स वागरण, प्रसाद 11 अलिबाग, खारेपाट चॅम्पियन्स, प्रदीप स्पोर्ट्स साखर, करण 11 37 ऑलरेडी सांगितलेलं आहे. करण 11 झालखंड, साईराज ट्रान्सपोर्ट, MD वॉरियर्स, जय हनुमान लोणगर आणि कोणते ते 3 संघ असणार आहेत. म्हणजे आज 2 मॅचेस होणार आहेत. ज्या 2 मॅचेसमधून 2 संघ मिळतील आणि आज अजून एक संघ मिळेल. ऑलरेडी आपण tenniscricket.in माध्यमातून जबरदस्त हे छायाचित्रण पाहतोय. दामदार आमदार साहेबांचं बॅनर असेल, त्याच वेळेला राजाभाई केणी यांचं बॅनर असेल, त्याच वेळेला थोरवे साहेबांचं सुद्धा बॅनर आहे आणि भरतशेठ गोगावले यांचं सुद्धा बॅनर आहे. आता भरतशेठ गोगावले, कारण मी महाडमध्ये थोडंसं जॉबला होतो 2-3 वर्ष, त्यामुळे थोडं अंशिका होईना या व्यक्तीबद्दल मला माहीत आहेत. महेंद्र दळवी अर्थातच आपल्या आमदार साहेबांचे अगदी चांगले मित्र, जवळचे मित्र. 12वा प्लेयर प्रेक्षकांमध्ये उपस्थित देवांग पाटील, तुम्हाला आम्ही विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय भरतशेठ गोगावले यांच्याबद्दल मी बोलत होतो की
अगदी तळागाळात पोहोचणारं हे व्यक्तिमत्व. अगदी कोणी कोणतंही इन्व्हिटेशन त्यांच्यासमोर त्याच्याजवळ घेऊन येऊ द्या, मग अगदी रात्र झाली तरी चालेल, पण ते पोहोचणार म्हणजे पोहोचणार. आणि तसंच व्यक्तिमत्व आपले आमदार साहेब आहेत. म्हणजे एक हसरा चेहरा आणि कोणतीही समस्या हसत हसत सोडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे दमदार आमदार साहेब महेंद्र दळवी साहेब. आणि त्याच वेळेला क्रिकेट, बैलगाडी, कबड्डी अशा विविध खेळांची त्यांना आवड चांगली आहे. आणि ती आवड आपल्याला जोपासता आलेली नाही आहे, परंतु आपल्याला जे मिळालेलं नाही आहे ते काही आपल्या अलिबाग तालुक्यातील किंवा रोहा, मुरुड या विभागातील खेळाडूंना मिळालं पाहिजे. आणि याच उद्देश त्यांचा नेहमी असतो. म्हणजे स्पर्धा मोठी करायची किंवा कोणाला टफ फाईट द्यायची हा विषयच नाही आहे. एक चांगलं प्लॅटफॉर्म, एक स्टँडर्ड प्लॅटफॉर्म आणि अलिबागकर करू शकतात हे दाखवण्याची नेहमी त्यांच्याकडे चमकधमक असते. आणि आज अलिबागमध्ये एक ब्रँड म्हणून कोण आहे तर सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी. नेहमी त्यांना एक दमदार ही उक्ती दिलेली आहे, त्यामुळेच दिलेली आहे. कारण नामकरण असंच होत नाही. कधी कधी तुम्ही काहीतरी चुकीचं केल्यावर सुद्धा तुम्हाला तुमचं नामकरण होतं, परंतु हे दमदार नाव हे काय चुकीचं करून झालेलं नाही आहे. खूप चांगल्या गोष्टी दमदार आमदार साहेबांनी केलेल्या आहेत. त्या गोष्टींचा उलगडा सुद्धा आपण करूयात या ओव्हर नंतर. यावेळचा फटका फुलटॉस बॉल, फुलटॉस वसूल करण्याची आवश्यकता होती आणि ते केलंय सुद्धा. प्रसाद पिंट्याच्या माध्यमातून आलेला हा षटकार. घेण्याची जी दायित्व असेल किंवा जी एक मेंटॅलिटी असेल ती मेंटॅलिटी नाही आहे. आता बघा पिंट्याची 4 या धावसंख्येवर झेल सुटला होता समीर थळे याच्या माध्यमातून. आता समीर थळेच्या हृदयामध्ये जीवामध्ये काय आग लागली असेल ही त्यालाच माहीत. कारण कोणताही क्षेत्ररक्षक फिल्डर मुद्दामून कॅच सोडत नाही, ती सुटते. आणि अशा वेळेला हा पिंट्या त्या संधीचं सोनं करेल का. आणि अशा वेळेला हेलिकॉप्टर छेरा. महेंद्र दळवी साहेब रायगडचे टायगर टायगरच आहेत. कारण ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम अगदी चोखपणे बजावत असतात. आणि अशा वेळेला लगातारचे 2 षटकार मारून ऑन हॅट्रिक होता आणि तिसरा सुद्धा. पिंट्या ऑन फायर, जबरदस्त फलंदाजी त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला षटकार. रे तो क्या करे इस विवंचना में अडक गए. आता हे अडकणं त्यांना त्यांची सोडवण होईल का की अजून एखादा षटकार येईल. परंतु धावसंख्या पहा, 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये आणि 55 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेंट्या ऑलरेडी 15 बॉलमध्ये 43 धावसंख्येवर खेळतोय. विनयने चांगला त्याला सपोर्ट दिलेला आहे. 6 चेंडू 11 धावांची त्याची खेळी आहे. पण अशा पद्धतीचा सपोर्ट असला ना की नेहमी एक दुसरा बॅटर कॉन्फिडंट असतो. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप पंच दंडात्मक कारवाई निश्चित करणार. चीनला सुद्धा माहीत आहे, कारण कधी कधी घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. चांगला गोलंदाज कधी चुका करत नाही असं नाही, चुकांमधूनच हे खेळाडू पुढे आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा त्याच चुका त्यांच्याकडून होत असताना हे टुर्नामेंटचं प्रेशर आहे. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा वेट वॉच आणि वाट पाहताना वाट लावलेली आहे या चेंडूची. पिंट्याच्या माध्यमातून आणखीन एक चौथा षटकार लगातारचा.
सन्माननीय रमेश म्हात्रे उर्फ आप्पा रोह्याचे आमचे निकटवर्तीय हे आप्पा इथे आलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी आप्पा म्हटलं की कल्पेश दादांचे अगदी जवळचे मित्र. 4 चेंडू 4 षटकार 49 या धावसंख्येवर खेळत असताना ही सिंगल पूर्ण झालेली आहे आणि या स्पर्धेतील अर्धशतक क्रमांक 4 पिंट्याच्या नावावर एकदा जोरदार टाळ्यांनी या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. व्हॉट अ इनिंग. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि पिंट्या तुम्ही पाहू शकताय. ओहो व्हॉट अ बॅटिंग बाय पिंट्या. सन्माननीय अंकुश दादा तुम्हाला मी विनंती करतोय की आप्पांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. प्रेमाने आप्पा म्हणतो. रमेश दादा इथे आलेले आहेत. तुमचा मानसन्मान इथे होणार आहे. आहा विनय सुद्धा सांगतोय मीही मारणार वाऱ्याच्या लहरींसोबत त्यावर स्वार हो नोंबट स्वाहा षटकार. या ओव्हरमध्ये किती आल्यात? 32 अबा. टाइम इज ओके सर. 55 सेकंद बाकी होती आणि अशा वेळेला नाबाद पार्टनरशिप झालेली आहे. आता धावसंख्या झालेली आहे ती आत्तापर्यंत 69. आता हा आकडा आला की कधी कधी सुद्धा येत नसेल. वाटच लावलेली आहे. काय वाट लावणारी फलंदाजी आणि वाट धावणारा कोण असेल तर कर्णधार प्रशांत मोहरे. या मोहरे कंपनीने ज्या पद्धतीने हा मोहरा आपल्या संघामध्ये घेतलाय ना कौतुक त्यांचं सुद्धा करावं लागेल. संघ बांधणी करणं तुम्हाला येणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला आपल्याच गावातील खेळाडू आपल्या संघामध्ये घेतलाय. गोलंदाजी मार्कवर यश वेळे मॅन फ्रॉम खंडाळे आणि त्याच्यावर आघात करत असताना बॉल आकाशामध्ये क्षेत्ररक्षक आयुष बोकाडे तो घात तिसरा. आता सगळंच विसरा. 2 धावा पूर्ण. प्रसादची कॅच होती ती कॅच पकडली असती तर धावसंख्या 80च्या आटोक्यात राहिली असती. पण अशा वेळेला मिळालेल्या 2 धावा प्रसाद पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जाणार आणि 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 71 धावा नाबाद 71 धावा. ओहो आज ना वाऱ्याने काही अंशिका होईना काही अडथळे निर्माण केलेले आहेत. काही लोकांना त्याचा फायदा सुद्धा होतोय पण काही लोक म्हणतायत अरे या मैदानावर खूपच वारा सुटतोय. कारणे द्या असं बोलल्यावर खूप जास्त कारणे दिली जातात आणि अशा वेळेला लोअर फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक सचिन आहे. सचिन है तो मुमकिन है आणि अशा वेळेला जबरदस्त झेल पकडलेला आहे फलंदाज प्रसाद पिंट्या. इट्स गॉन. थँक्यू सो मच. राजाभाई केणी यांचे चिरंजीव यश सुद्धा जे यश मिळालेलं आहे प्रसाद याला अगदी 52 धावांची जबरदस्त इनिंग साकारित करून तो गेलाय आणि कॉंग्रॅच्युलेट सुद्धा आणि त्याला शाबासकी सुद्धा दिली जाते आणि हे देणं सुद्धा गरजेचं आहे ना. कधी कधी आपण म्हणतो ना की एखादा खेळाडू चांगला खेळ खेळला नसला तरी त्याला सुद्धा पाठबळ देणं फार गरजेचं आहे. 71 धावा 71 कारण या चेंडूवर कोणतीही धावा आलेली नाही आहे त्यामुळे धावामध्ये ॲडिशन हे गरजेचंच नव्हतं. विकेटच्या जो कप्पा आहे किंवा कोना आहे त्यामध्ये एक ॲडिशन झालेली आहे. 71 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यश आणि त्याने टाकलेला ही बॉल फलंदाजाला समजलेला नाहीये. क्षेत्ररक्षक दर्शन चेंडूच्या खाली आलेला आहे. कॅटचं जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे आणि बॅक टू बॅक सेकंड विकेट राजाभाई टायगर्स या संघाची.
थँक्यू सो मच. सार्थक सर पाटील मैदानामध्ये येतोय. खास करून आपल्या गोलंदाजीने धारदार गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो, कठीण प्रश्न विचारण्यासाठी तो जाणला जातो. पण अशा वेळेला आपल्या कॉलेजच्या टीममधून ज्या पद्धतीचं त्याने लेदर क्रिकेट खेळलेलं आहे ना, मुंबई युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये या खेळाडूची निवड झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सार्थक. पण या वेळेला फलंदाजी करावी लागेल. स्लोवर वन उंच गेलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, झेल पकडला जातोय, फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण होते यश वेळे याच्या नावावर. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. बघा अंकुश दादा, या स्पर्धेमध्ये झालंय काय, आता या इनिंगमध्ये एक अर्धशतक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं, एक विकेट हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली, जी की या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक क्रमांक 3 होती, अर्धशतक क्रमांक 4 होतं. काय नाही आहे या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट .in आहे, जबरदस्त टेलिकास्ट. त्याच वेळेला एक मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ड्रेस कोड एक बनवला गेलेला आहे तो सुद्धा सर्वांना भावणारा आहे. 13 षटकारांच्या हॅट्रिक सुद्धा झालेल्या आहेत. काय नाही आहे. आणि 14 झालेले आहेत, कारण आज एक आता एक प्रसादने मारले. सो दादा तुमचं लक्ष फार स्पर्धेकडे आहे. सो अध्यक्ष उगाच नाही आहे मी, असे दादा सुद्धा म्हणतील. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय ओमकार पाटील, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ अलिबाग. ओमकार पाटील शेवटचे मी तर म्हणेन 2 बॉल बाकी आहेत कारल्यातील खेळाडू खंडाळ्याच्या खेळाडूच्या विरोधामध्ये. आणि अशा वेळेला ओमकार सांगतोय ब्रँड इज ब्रँड, षटकार. तर बघा अंकुश दादा, ही जी व्यक्ती आपल्या समोर आलेली आहे ना, त्यांनी काय जबरदस्त विकेट बनवलेली आहे. म्हणजे पहिल्या दिवसामध्ये फलंदाजांना उपयुक्त ठरली, शेवटच्या मॅचमध्ये गोलंदाजांना उपयुक्त ठरली, दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना उपयुक्त ठरली. आणि मनोज दादांचं कौतुक मी पुन्हा पुन्हा आणि पुन्हा करेन, कारण त्यांनी कामच तसं केलेलं आहे. स्वतः माती आणतात, स्वतः पाणी आणतात आणि स्वतः एकटं काम इथं या विकेटवर राबत असतात. आणि एकट्याने केलेला हा प्रवास संपूर्ण अलिबाग तालुक्याला मोहित करणारा आहे. सर्व खेळाडू येतात, सांगतायत की खूप सुंदर विकेट आहे, मातीची विकेट आहे. आधुनिक पद्धतीच्या विकेट्सवर बरेच जण प्रॅक्टिस करत असतात. आणि अशा वेळेला मनोज दादांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. फुल टॉस बॉल तो मिस केलेला आहे, पहिला बॅटला नंतर पॅडला. आणि अशा वेळेला आहा, डिसिजन पेंडिंग, वेदर इट इज नॉन स्ट्राइक एंडला रनआउट आहे की नाही हे चेक करायचं आहे. ऑलमोस्ट ऑन द लाईन असू शकतो इकडे तिकडे, परंतु ही एक धाव ॲड झाली तरी 78 होऊ शकतात आणि त्या 78च्या 79 होऊ शकतात, किंवा 77 जर राहिल्या तर 78 होऊ शकतात. पण जबरदस्त स्कोर आहे, फायटिंग टोटल आहे. आणि अशा वेळेला अशा डू ऑर डायच्या मॅचमध्ये तुमच्याकडे मोठी धावसंख्या असणं फार गरजेचं आहे. कारण अलिबाग तालुक्यामधून सिलेक्शन ऑफ प्लेयर्स, ज्या वेळेला ऑप्शनमध्ये आपण जातो, सिलेक्शन ऑफ प्लेयर्स नाव मोठं आणि लक्षण खोटं असं बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काही खेळाडूंनी सरप्रायझिंगली खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. पहिल्यांदाच एका मोठ्या लीग स्पर्धेमध्ये काही खेळाडू खेळताना दिसले. तसं पाहायला गेलं तर मागील मॅचमध्ये खेळणारा अर्थातच परेश झडे असेल, त्याच वेळेला अंकित असेल, त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळेच लोणगर संघ अगदी सुपर 12चं तिकीट त्यांना मिळालेलं आहे. इट्स नॉट आउट, म्हणजे 78 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 79 धावांचं आव्हान असणार आहे. आता आव्हानाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग 30 चेंडू 79 धावा की 5 षटकं 79 धावा, येणारा काळ आणि येणारी वेळच ठरवेल की जिंकणार कोण. परंतु अलिबाग तालुक्यातून येत असताना अलिबाग तालुका म्हणजे समालोचकांचं माहेरघर असं नेहमी म्हटलं जातं. आणि अशा वेळेला एक उदयनमुख समालोचक आमच्यासोबत आज जॉईन झालेले आहेत. अंकुशदादांच्या अगदी खास विनंतीला मान देऊन ते इथे आल्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि समालोचन करण्याची जबाबदारी, दुसऱ्या सत्राची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. ओव्हर टू यू.
हॅलो. तर नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले त्यांनी मैदानामध्ये जे उपस्थित राहिले असतील एक महत्त्वाची सूचना. जिमी बीच रिसॉर्ट विरुद्ध अनंत गोंडली फाउंडेशन पुरस्कृत NCC खानाव संघ, तसेच फ्रेश बेक हाऊस माने विरुद्ध विराज अँड सावनी पुरस्कृत जय हनुमान मुनवली, हे चारही संघ मैदानामध्ये आपण जर आला असत तर आपली उपस्थिती नोंदवायची. अन्यथा आपण लाईव्हच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज विनंतीला मान देऊन आपण लगेच 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमात ज्या ठिकाणी जे कार्यरत आहेत त्यांच्यापर्यंत आपण संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपण सामन्याकडे वळतोय. नक्कीच आपण जर सामन्याचा रंगरूप पाहिला तर नक्कीच येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 79 धावांची गरज असणार आहे. पाहिलं तर नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण जर पाहिलात तर पेडांबे संघाने मैदानामध्ये घेतलेला आपण पाहिलात आणि चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आता मात्र ज्या ठिकाणी 79 धावांचं लक्ष आपण जर पाहिलं तर पेडंबे प्रथमतः गोलंदाजी करताना आपण पाहिलं आणि आता मात्र फलंदाजी करत असताना 79 धावांचं हे लक्ष मैदानामध्ये पार करण्यासाठी कैवल्य पाटील आणि सचिन म्हात्रे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले. पहिला चेंडू प्रशांतचा मैदानामध्ये. कुळगावाचा एक चांगला अनुभवी खेळाडू मैदानामध्ये प्रशांत गोलंदाजीला सुरुवात करेल. राजाभाई टायगर्सच्या संघाकडनं पहिला चेंडू कैवल्य पाटीलसाठी. कैवल्याचा हा चेंडू मात्र भिरकावून दिलेला जोरदार प्रहार, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ज्यांचं हे गाणं लागल्यानंतर अंगामध्ये ताकद नक्की तरवारीमध्ये असलेल्या धारीप्रमाणे हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कैवल्यला नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं आणि पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं ना 6 धावांसाठी एक उत्कृष्ट फटका, ज्या फटक्याने स्वागत केलं गोलंदाजाचं प्रशांत मोहरेचं आणि पहिल्या चेंडूत षटकार लागल्यानंतर इरादे स्पष्ट झाले. दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा प्रशांतचा कैवल्यासाठी. हा मात्र एक जोखीम भरा फटका, रिव्हर्सचा फटका, परंतु कनेक्टिंग चांगलं. पंचांच्या इशारा पुन्हा एकदा हात उंचावून बॅक टू बॅक दुसरा षटकार. मैदानामध्ये ज्या ज्या वेळी मोठी धावसंख्या असते कैवल्य पाटीलचा आक्रमक खेळ नेहमी आपण पाहिलात आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर दमदार आमदार बिग बॅश लीग 2026 आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगली अशी फलंदाजी करताना 2 चेंडू नक्कीच मार्गस्थ झाले होते. प्रशांत मोहरला मात्र तर चिंतेची बाब असेल. ज्या ज्या वेळी मैदानामध्ये प्रथमतः गोलंदाजी मैदानामध्ये प्रशांतने सुरू केले, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी सुद्धा झालेला पाहायला मिळतोय. आता मात्र कैवल्य पाटीलच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांना मात्र सामोरं जावं लागतंय. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर तिसरा चेंडू सुद्धा मोठ्या धावाचे रूपांतर झाला, मात्र हा तिसरा चेंडू यावेळी येईल चौकार. गेले 3 दिवस ही आपण स्पर्धा पाहतोय. नक्कीच्या सामन्याचा विचार केला, त्या मैदानाचा विचार केला, 3 विरा मैदानाचा विचार जर केलात ना तर षटकार चौकांसाठी मोठी आठीसबाजी करणारं हे मैदान ओळखलं जाईल. नक्कीच आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा किंवा आधीच्या वेळी सुद्धा ज्या ज्या वेळी संघ खेळलेत ना गोलंदाजाकडे प्रामुख्याने लक्ष असेल, कारण चांगला गोलंदाजी करणारा गोलंदाज नेहमी लक्षात राहणार आणि येणाऱ्या प्रत्येक लीगमध्ये किंवा प्रत्येक सामन्यांमध्ये त्या खेळाडूवरती प्रत्येकाचे लक्ष असेल. आता मात्र प्रशांत कुठेतरी महागडा पडलाय. चौथ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका. सार्थक ज्यावेळी गोलंदाजी करतील कोणतीही चुकी करणार नाही आणि आता मात्र मोठा खेळाडू कैवल्य पाटील बॅक टू पॅव्हेलियन. पहिला झटका मिळतोय. च्या माध्यमात तसेच
लाईव्ह स्कोरच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रथमेश गावडे यांच्या स्वरूपातनं धावसंख्या मैदानामध्ये 16वरती 1 बाद झालेली पाहायला मिळते. ज्या ठिकाणी प्रशांत शतक चालू असताना आता मात्र चौथ्या चेंडूवरती झटका लागला आहे आणि या चार चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये 16वरती 1 विकेट माघारी परतलेलं दृश्य. आता मात्र जी जोडी तोडायची होती ना, कैवल्य पाटीलला माघारी परतवायचं होतं, कमीत कमी मैदानामध्ये टिकून द्यायचं होतं, ती रणनीती ती स्ट्रॅटेजी आता मात्र कुठेतरी यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये जी वातावरण किंवा ती जबाबदारी गोलंदाजाला करायची होती 3 चेंडूमध्ये नक्कीच नाखुश झाला होता. चेहऱ्यावरती पूर्णतः हास्य गायब झालं होतं. दुःखाचं वातावरण मैदानामध्ये 11 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु ज्यावेळी चौथ्या चेंडूवरती कैवल्य पाटीलला माघारी परतल्यानंतर जे काही हास्य किंवा जे काही आनंदाचं वातावरण ह्या चेंडूवरती आलं ना, ते नक्कीच बघण्यासारखं होतं. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 4 चेंडूमध्ये 16 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी आता मात्र म्हणता येईल. उर्वरित 2 चेंडू निगेटिव्ह पद्धतीचे असतील का? चेंडू नंबर 5 नवीन फलंदाज समीर थळेसाठी. समीरने आल्या मात्र मोठा फटका. नक्कीच 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. या चेंडूवरती चौकार. च्या गोलंदाजीवरती आता मात्र 11 फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये यश मात्र पुन्हा एकदा समीरला आलेलं पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी षटकामध्ये 2 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच मोठे फटके आलेले पाहिलेत. शेवटचा चेंडू मात्र हा निर्धाव गेला आणि शेवटच्या चेंडूवरती निर्धाव सांगता झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी एकूण 60 धावांची गरज असताना नक्कीच मान्यवर जे उपस्थित आहेत ते सामन्याची मजा घेताना पाहायला मिळतात. कैवल्याची खेळी अजूनही त्यांना पाहायची होती. नक्कीच प्रामुख्याने आपण जर केलं तर अंकुश पाटील सर यांचा सुद्धा मी एक प्रामुख्याने आभार व्यक्त करेन की जी ही इतक्या मोठी ही संधी ही मला त्यांनी दिली. नक्कीच एक क्रिकेट वेडा किंवा क्रिकेट प्रेमी नक्कीच म्हणता येईल आणि ते कर्तृत्व किंवा ते नक्कीच म्हटल्याप्रमाणे ना, अंगावरती व्हाईट शर्ट घातलं, डोळ्यावरती गॉगल घातला म्हणून एखादंच नेतृत्व मोठं होत नाही. त्यासाठी कर्तृत्वसुद्धा मोठं असावं लागतं ना. असे आमचे सर्वांचे लाडके अंकुश पाटील सर ह्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मैदानामध्ये सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. दुसरा गोलंदाज सार्थक सर पाटील मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. आपल्या उर्वरित षटकातील म्हणजे वैयक्तिक म्हटलं ना तर कर्णधारनी जबाबदारी दिलेली असते ना, ती कुठेतरी पार पाडायची असते. माझ्या हातामध्ये 6 चेंडू दिले. त्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा रोखता येतील किंवा जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाचा, तो कसा मला रोखता येईल हे मात्र चांगलं उदाहरण आता सार्थकला माध्यमातून पाहायचं आहे. मी नक्कीच 3 दिवस स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. फलंदाज चौकार षटकार नक्कीच मारतात, परंतु तो गोलंदाजी चांगली करेल ना त्याकडे प्रामुख्याने लक्ष असेल. कारण ह्या मैदानामध्ये षटकार चौकार बॅटवरती ज्या वेळी मिडल ऑफ द चेंडू झालाय, षटकारांनी जी लाईन आहे ती मात्र गाठण्यासाठी प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसात सुद्धा आपण जर पाहिलं तर बरेचसे षटकार चौकार पाहिलेत. अर्धशतकी खेळी केलेले 2 खेळाडू आपण पाहिलेत. नक्कीच त्यामध्ये सुमित भगत आणि प्रसादच्या माध्यमातून आपण ही खेळी पाहिलीत. आणि नक्कीच प्रामुख्याने हे मैदान आणि ही एक खेळपट्टी ही प्रामुख्याने फलंदाजीसाठी ओळखली जाते. आणि त्याचवेळी 24 चेंडूमध्ये एकूण 60 धावांचं लक्ष असताना कशा प्रकारची फलंदाजी आता मात्र पाहायला मिळेल. सार्थकचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता, जोरदार प्रहार केला होता. उत्कृष्ट प्रदर्शन, अतिशय उत्कृष्ट झेल माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सोमच्या माध्यमातून. आणि सचिन मात्रे बॅक टू पॅव्हलियन. ठिकाणी सोहम जायनाकवाचं कौतुक करावं लागेल. नक्कीच ह्या खेळाडूची वयोमर्यादा आपण जर पाहिलीत ना तर एक 17 ते 18 कमी वयोगटातील हा खेळाडू आणि मैदानामध्ये ज्या वेळी जी संधी खेळायला भेटते माऊली इलेव्हन संघाकडनं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज मात्र ज्या जबाबदाऱ्यांनी ज्या कामगिरीसाठी सोहम जायनाकवाच्या मैदानामध्ये निवड झाली होती आणि ते काम नक्कीचपणे पार करताना सोहम जायनाकवा पाहायला मिळतो. एक अभिमान वाटत असेल, कारण मी समजून करताना वर्सुली गावचा नक्कीच मी कुठेतरी उल्लेख करतो. आणि त्याचप्रमाणे हा सुद्धा खेळाडू पाहिला सोहम जायनाकवा वर्सुली गावचा हा खेळाडू कुठेतरी एक चांगलं समीकरण जुळताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगली झेल पाहायला मिळाली. आणि सार्थकला सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 20 धावसंख्या आणि 20 धावसंख्येत 2 खेळाडू माघारी परतवण्याचं काम आता मात्र राजाभाई केणी यांच्या संघाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. पेडंबे संघ कुठेतरी पिछाडीवरती पडलाय. ज्या ठिकाणी 79 धावांचं लक्ष असताना जास्तीत जास्त खेळाडू मैदानामध्ये टिकणं गरजेचं होतं. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूवरती जोरदार प्रहार केला आणि या चेंडूवरती सुद्धा पंचांचा इशारा येतोय.
अशा प्रकारचं मैदान सजावट आणि ही इतकी मोठी स्पर्धा नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून खरंच कौतुक लागेल आणि चांगली ही स्पर्धा बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेचलाय, एक यशस्वी फटका. आता मात्र येतो या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती आल्यानंतर धावसंख्या 30, मैदानामध्ये षटकार. ती एक मोठी विकेट घेतल्यानंतर सार्थकने मात्र दाखवून दिलं होतं की आपल्या गोलंदाजीचा वापर किंवा आपल्या गोलंदाजी मी शैली मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहायला मिळते. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर उर्वरित 2 चेंडू आता मात्र फलंदाजाच्या साईडनं आपल्याला पाहायला मिळाले. चौकार षटकार नक्कीच आला, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर नक्कीच मोठी धावसंख्येमध्ये प्रयत्न झाल्यानंतर गोलंदाजांनी मात्र कुठेतरी आपला आत्मविश्वास कमवलेला पाहायला मिळत होता. परंतु चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच एकेरी धावेमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आणि धावसंख्येमध्ये 1 वाढ झाल्यानंतर धावसंख्या 31 वरती 2 बाद असं समीकरण पाहायला मिळते. उर्वरित एक चेंडू मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज असेल सार्थक सर पाटील, एक चांगला खेळाडू, अलिबागसाठी एक चांगलं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि अंतिम चेंडूकडे वाटचाल करत असताना सार्थकचा अंतिम चेंडू आता मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल समीर थळे, जो 2 चेंडूवरती 4 धावसंख्या खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच पाहायचा असेल कोणत्या साईडनं हा चेंडू असेल. अंतिम चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हलिंग करण्यासाठी सार्थक. म्हटल्याप्रमाणे बॅटवरती चेंडू आला, सीमारेषा नक्कीच गाठणार, लांब लचक पल्ल्याचा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय, अंतिम चेंडूवरती षटकार. खरं एक चेंडू मैदानामध्ये अजूनही टाकण्यासाठी सज्ज राहावं लागेल. एक निर्णय ट्रॅव्हलिंगसाठी आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न करत होता, चांगले चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता. परंतु फलंदाजी आपण जर ताकद जर पाहिली तर नक्कीच 2 षटकार 1 चौकारांच्या माध्यमातून समीर थळे आणि आयुष्य बोकाडे हे मैदानामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र चुकी झाले, पंचांचा इशाऱ्यानं बाकी असेल. पंच या चेंडूवरती नो घोषित करतायत आणि नो चेंडूवरती येतोय अतिरिक्त स्वरूपामध्ये. कुठेतरी ना एखाद्या चुकीच्या चेंडूची वाट पाहत असतो आणि तीच वाट पाहत होता. आता मात्र खेळाडू समीर थळे आणि चुकीच्या चेंडूवरती एक चांगला फटका किंवा एक महत्त्वाचा फटका खेळणं गरजेचं होतं. हा अंतिम चेंडू असेल, चेंडूवरती मोठा प्रहार नक्कीच केला होता. तर नक्कीच बॅक टू बॅक हा येतोय समीर थळेच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्या मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. उर्वरित 3 षटकं पाहायला गेले तर 18 चेंडूंमध्ये जवळपास जिंकण्यासाठी आपण जर पाहिल्यात तर 29 धावांचं लक्ष असणार आहे. नक्की ज्या ठिकाणी गोलंदाजी सार्थक चांगल्या प्रकारे पार पाडत होता, पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर असं वाटत होतं की कुठेतरी दबावामध्ये खेळताना संघ आपल्याला पाहायला मिळत होता. पण उर्वरित चेंडूवरती ते लगातारचे 3 सिक्स आणि 1 चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचले. अप्रतिम फलंदाजी समीर आणि आयुष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. उर्वरित 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असताना आता मात्र जबाबदारी असेल पुन्हा एकदा आयुष आणि समीरवरती. हा सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर पडायचा आहे. या सामन्यामध्ये रंगत घडवायचा आहे. जे मान्यवर उपस्थित झाले यांना खुश करायचं आहे, आपलं नाव लौकिक करायचं आहे. ही जबाबदारी बघा. ज्या 2 मॅचेस पेंडिंग राहिल्या होत्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसामधील, त्यापैकी हा ग्रुप पूर्ण झाल्यानंतर होणारी पहिली मॅच ती अर्थातच फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध विराज व श्रावणी पुरस्कृत जय हनुमान मुनवली या संघाने आम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. आणि त्याच वेळेला जिमी बीच रिसॉर्ट विरुद्ध अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव या संघांनी सुद्धा आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. आता मात्र बघा दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर सार्थक नौका खेळाडू कुठेतरी कमी पडला. त्यासाठी अनुभवाचा वापर म्हणून वैभव आंबुकरला तिसरं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ केलं. नक्कीच जोरदार अपील झाली. या ठिकाणी मात्र पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र या चेंडूवरती कोणताही निर्णय देत नाही. हा चेंडू मात्र आपण जर पाहिलात ना निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. आणि निर्धाव चेंडू सांगतच झाली ना आता अंतिम षटकापर्यंत या सामन्यामध्ये मजा राहील. अन्यथा आपण जर पाहिलं तर आयुष भोकाडे त्याचप्रमाणे समीर ज्या प्रकारची फलंदाजी करतायत ना, आक्रमक पद्धतीची फलंदाजी करतायत ना, हे मात्र कुठेतरी महागात पडताना आपल्याला पाहायला मिळेल.
राजाभाई टायगर या संघासाठी, कारण जर आयुषची फलंदाजी आतापर्यंत पाहिली तर 4 चेंडूवरती 11 धावा, याच्यामध्ये अजून एक नक्कीच वाढेल का? जोरदार प्रहार केलाय, चेंडू बराच वेळ आकाशामध्ये हवेमध्ये पाहायला मिळतोय. आरपी चेंडू खाली आला, उत्कृष्ट झेल, आणि याच झेलच्या माध्यमातून आयुष बोकाडे माघारी. मात्र ही सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम नक्कीच कपिल पाटील असेल, त्याचप्रमाणे विनोद पाटील सर असतील, आणि नक्कीच अक्षय कदम ज्यांनी ही स्पर्धा घडवण्यामध्ये महत्त्वाचं योगदान. ज्याप्रमाणे आपण जर पाहिलेत ना लीगची, चला प्लीज प्लेयर लवकरात लवकर पाठवायचं आहे, अन्यथा आपण गेले 3 दिवस सांगतोय की जर मग तुम्ही लवकरात लवकर प्लेयर पाठवणार तर मग तो आउट देण्यात येईल. पंचांचा सुद्धा आमच्यापर्यंत निर्णय आला, आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आला, वेळ जास्त घालून द्यायचा नाही आहे, तर सामना फास्ट करायचा आपल्याला. नेहमीच म्हटल्याप्रमाणे आपण जर मैदानामध्ये विचार केला तर आयोजकांच्या माध्यमातून, नक्कीच 3 वेळा ग्रामस्थांच्या माध्यमातून हा काही जो सपोर्ट किंवा हे काही जे सहकार्य लाभले ना, हे उत्कृष्ट पद्धतीचं आणि एक सन्मानजनक नक्कीच ही स्पर्धा ज्याला ओळखली जाईल, ह्याच्या मागे ह्या नक्कीच खेळाडूंचा किंवा प्रेक्षकांचा, या रसिक क्रीडांचा एक महत्त्वाचा हात असणार आहे. पुढील मैदानामध्ये चेंडू आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू वैभव आंबोकरचा एक एक्सपिरियन्सचा वापर करताना पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत रणनीती पाहिली तर नक्कीच सार्थकच्या हातामध्ये गोलंदाजी दिली होती, सार्थक थोडासा मागरा ठरला होता, परंतु तिसऱ्या षटकासाठी वाटचाल करण्यासाठी वैभव आंबुकर चौलगावचा हा खेळाडू नक्कीच महत्त्वाचं योगदान आहे. अनुभवी खेळाडू, बरेच वर्षी क्रिकेटसाठी योगदान दिलेला, प्रत्येक खेळाडूची माहिती असलेला, प्रत्येक खेळाडूची जाणीव असलेला गोलंदाज वैभव आंबुकर आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, आणि तिसरा चेंडू निर्धाव, म्हणजे अजूनही एकही धाव न दिलेला वैभव आंबुकर हा गोलंदाज आतापर्यंत मैदानात पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांनी चूक केलंय, ज्यावेळी आपला गोलंदाज आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय, उर्वरित खेळाडूंनी, क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा योगदान देणं तितकंच गरजेचं असेल. 3 चेंडूनंतर नक्कीच कुठेतरी जी धाव गेले ते दुहेरी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, आणि बऱ्याच टाईम नंतर ज्या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्या होती, त्यामध्ये +2 करा 52 धावा मैदानामध्ये आता मात्र 3ऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित आता 2 चेंडू असतील वैभव आंबुकरचे. आत्तापर्यंत आपल्या जादू ही गोलंदाजीची ताकद किंवा अनुभवाची ताकद मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळालं आहे. वैभवची हीच गोलंदाजी उर्वरित 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? 5वा चेंडू वेगळ्या पद्धतीचा चेंडू होता, या ठिकाणी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा तितका काही चांगला संपर्क झाला नाही, परंतु चेंडूसुद्धा निर्धाव जाणार नाही. या चेंडूवरती मिळणार 1 धाव, धावसंख्येमध्ये पुन्हा एकेरी धावसंख्येने वाढ होते, धावसंख्या झाली 53 धावा. ज्या ठिकाणी 79 धावांचं लक्ष असताना आता मात्र ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये अतिरिक्त धावसंख्या वाढत होती, धावसंख्यामध्ये चपळ गतीने वेग वाढत होता, ती मात्र दबावामध्ये ठेवण्यासाठी वैभव आंबुकरला बोलवलं, वैभव आंबुकरच्या गोलंदाजीचा मार्गस्थ करण्यात आलं, आणि वैभवने ते दाखवून दिले की का अनुभवी गोलंदाजी ताकद मैदानामध्ये वारंवार पाहिली जाते. हा अंतिम चेंडू वैभवचा, पुन्हा एकदा समीर थडेसाठी जोरदार प्रहार केलाय, काय घडेल काय बिघडेल अंतिम चेंडूवरती, नो डाऊट या ठिकाणी चुकी झाले, निर्णय येणं बाकी असेल, पंचांचा निर्णय, थर्ड अंपायरकडे डिसिजन जातोय, पंच चेक करायचं आपण या ठिकाणी काय घडले काय बिघडले. प्रयत्न मात्र दोन्ही साईडनं झाले, फलंदाजाने सुद्धा जोरदार प्रहार केला होता. आयोजक पाणी घेऊन जायचं प्लीज मैदानामध्ये. नक्कीच अंतिम चेंडूवरती काय घडले काय बिघडले पंचांच्या माध्यमातून निर्णय नक्कीच लागणार, परंतु आपण जर पाहिलं ना तर फलंदाजांनी नक्कीच परिस्थिती जाणीव घेऊन मोठा फटका नक्कीच खेळला होता, परंतु गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू त्यापेक्षाही नक्कीच चुकी मात्र माणसाकडनंच होते, आणि त्याच्यावरती सुद्धा आपण कुठेतरी एक प्रयत्न करून आपलं 100% योगदान अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नशिबाने साथ कोणची दिले हे मात्र आता मात्र एक लाईव्हच्या माध्यमातून पाहण्यात येईल. लाईव्हचा आपण जर विचार केला तर नेहमी वारंवार आम्ही सांगतो की tenniscricket.inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लगातार 4थ्या दिवसापर्यंत प्रारंभ झालेली आहे, आणि नक्कीच ह्याचं सर्व श्रेय जाते ते नंदन घर त्यांच्या पूर्ण टीमला, आणि नक्कीच्या वाहिनीला tenniscricket.ला आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती टॅप करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नक्कीच आपण जर निर्णय जर पाहिला तर 2 धावा डिफेन्ससाठी धावसंख्येमध्ये आपण विचार केला जाईल, ज्या ठिकाणी पण चौकाऱ्या चेंडूवरती या अंतिम चेंडूवरती आपण जर पाहिलं तर थरापाच्या स्वरूपात ना ह्या चेंडूवरती 4 धावा घोषित करण्यात आलंय. हे षटक संपतंय. वैभवने आत्तापर्यंत एकही मोठा फटका आपल्या षटकामध्ये
देऊन दिला नव्हता, जखडून ठेवलं होतं, पकडून ठेवलं होतं दोन्हीही फलंदाजाला. नक्कीच यश वेले आणि समीर थळे ही जोडी मैदानात खेळत असताना नक्कीच आयुष बोकाडेंनी चांगलं कामगिरी पार पाडली होती. त्याचं कैवल्य पाटील चांगला खेळत होता. त्याचप्रमाणे आपण विचार करत सचिन म्हात्रे सुद्धा कामगिरी पार पाडली होती. परंतु हा सामना जिंकवण्याची जबाबदारी आता मात्र समीर थळे आणि यश वेळेवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना हा मात्र उत्कृष्ट फटका, अनोखा फटका, सुंदर फटका षटकारासाठी मिळेल 3-6 धावा येईल या चेंडू. प्रशांत मोरेचा आपण जर या ठिकाणी विचार जर केलात ना तर एक अनुभवी खेळाडू नक्कीच आहे. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता, परंतु मग कर्णधार का असतो, कर्णधारची काय जबाबदारी असते याचं उत्तम उदाहरण प्रशांतनी माध्यमातून आपण पाहायला मिळेल. कारण दुसरं षटक जरी पहिलं षटक महागडं पडलं तरी दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं ना दुसऱ्या चेंडूवरती विकेट मध्ये पाहायला मिळते. यश वेले माघारी पडतोय 63 वरती. डीजे वारंवार आपण जर पाहिलं तर शेठ म्हणजे महेंद्र शेठ यांचं ह्या ठिकाणी संगीत आपल्याला पाहायला मिळते. अनेकशी त्यांच्या माध्यमातून आपण गाणी ऐकतो. नक्कीच त्यांचं कौतुक वाक्य झालेलं अशी सांग ऐकतोय आणि त्याच माध्यमातून आपण पाहिले ती स्पर्धा धावसंख्येचा विचार करत 63 धावा मैदानामध्ये आत्ता पण धावांत झालेली पाहायला मिळते. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असताना सामना पाहायला गेलं ना आज आपण तराजूचा विचार करतो, ज्या ठिकाणी वजन आपण जास्त टाकतो ना ते पारडं नेहमीच खाली झुकलं जातं. त्याच प्रकारची स्पर्धा आपण टक्केवारीमध्ये विचार केलात ना सामना दोन्ही साईडनं अजूनही पाहायला मिळतोय. 50-50% दोन्ही. आता गोलंदाजी करणारा संघ मात्र गोलंदाज निर्धाव पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रकारे विचार केला तर 10 चेंडू 16 धावा या मैदानामध्ये विचार जर केला तर फलंदाज साईडनं निश्चितच पाहायला मिळतो. नक्कीच एक सोपा सामना असेल. पाहायचं काय घडेल काय बिघडेल. 10 चेंडूमध्ये 16 धावसंख्या असताना या चेंडूवरती नक्कीच अलगद हाताने चेंडू कटवला होता. एक धावमध्ये प्रयत्न झाला, एक धाव नक्कीच एक्सेसिव्ह झाली आणि एकेरी धावेमध्ये संतुष्ट झालेला हा चेंडू. समीकरण पुन्हा एकदा एक धावने एक चेंडूनी प्रयत्नामध्ये आलेलं पाहायला मिळते. निर्णायक चेंडूमध्ये आलेलं पाहायला मिळतंय. कारण आता मात्र दबावाचं वातावरण दोन्ही खेळाडूंवरती असेल. कोणत्याही साईडनं विकेट पडणं गरजेचं नसेल. त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी कोणती चुकी करणं गरजेचं नसेल. दोन्ही खेळाडूंचं लक्ष आपलं जिंकण्याकडे असेल. पाहायचं ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रशांत मोरे गोलंदाजी करत असताना आता मात्र चुकीचा चेंडू, या चुकीच्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय. षटकारापासून बराचसा लांब पडलेला हा चेंडू धावसंख्या देऊन जाईल 6. चेंडू येतोय षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर ना उर्वरित मर्यादेमध्ये सामने असतात आणि ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे षटकार चौकात जात असेल ना तर सामन्यामध्ये रंगत भरवण्याचं काम फलंदाज करत असतो. आता मात्र सामना जिंकायचा आहे. लवकरात लवकर सामना कसं जिंकता येईल ना ह्याचं मात्र लक्ष या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी 8 चेंडू आणि 9 धावा असताना पुन्हा एकदा मोठा फटका, जोरदार प्रहार. या ठिकाणी सोहम जायनाकवा कॅच पकडतोय, विकेट घेतोय. मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. समीर आता मात्र माघारी परत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान जर त्याची जागा भरून काढण्यासाठी 7 चेंडूमध्ये 9 धावसंख्या जिंकण्यासाठी पाहिजे असण्यासाठी नवीन मैदानामध्ये खेळाडू येतोय दर्शन कडवेची. आपण जर गोलंदाजी पडली तर आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीची नेहमी पार पाडताना पाहायला मिळतो. आता मात्र फलंदाजी करायचं आहे. समीकरण सोपं आहे. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडूवरती म्हणजे 7 चेंडूवरती 9 धावा पाहिजे असताना एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र बदलवून टाकू शकतो. 7 चेंडू 9 धावा म्हणजे ह्या मैदानामध्ये किंवा 3 वेळा मैदानाचा आपण विचार केलात तर एखाद्या षटकार चौकाराने सामन्यामध्ये विजय आपण प्राप्त करू शकतो. परंतु जर तरची गोष्ट आहे मैदानामध्ये प्रशांत मोरे गोलंदाजी असताना हे शक्य होईल का. जोरदार अपील केले. पंच मात्र ह्या चेंडूवरती दाद देत नाही आहेत. नक्की आत्मविश्वास ह्या चेंडूवरती कमी असलेला पाहायला मिळाला. नक्कीच त्या पंचाने चेंडूवरती एक धाव नक्कीच घोषित केलेली एक बायच्या स्वरूपामध्ये. समीकरण पुन्हा एकदा एक चेंडूनी बदललेलं पाहायला मिळतंय. हे षटक समाप्त झालंय. उर्वरित चेंडू 6 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र हे महत्त्वाचं षटक असेल. नेहमीच म्हटल्याप्रमाणे शुभम सकाळपासून तू गेले
4 दिवस तू गुणलेखकाची भूमिका पार पाडतोस. कमीत कमी सामने असतील 3 वर्षच्या मैदानामध्ये हे इतक्या कमी धावसंख्येत चेसिंग झालेले किंवा चेस केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र प्रशांत मोहरेला खरंच दाद द्यावी लागेल. ज्या ठिकाणी गोलंदाजाचा आपण विचार जर केलात ना तर एक नवखा गोलंदाज किंवा ज्याची माहिती जास्त करून फलंदाजाला नसेल किंवा ज्याच्या गोलंदाजीविषयी व्हेरिनेशन असेल किंवा फिरकी पद्धतीचे चेंडू किंवा अन्यथा त्या प्रकारे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी माहेर असलेला गोलंदाज या मैदानामध्ये एक बिकट वेळी मैदानामध्ये घेणं गरजेचं असेल. त्यावेळी ज्यावेळी 6 चेंडूमध्ये 8 धावा असताना गोलंदाजीसाठी ओमकार मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता. या चेंडूवरती धावा किती नक्कीच प्राप्त होणार. 1 बाउन्स चेंडू फील्ड मात्र झालेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक ह्या ठिकाणी थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव कलेक्ट करत असताना मैदानामध्ये या ठिकाणी मात्र नवीन खेळाडू दर्शन हितेशच्या रूपामध्ये माघारी पडताना पाहायला मिळतोय. डीजे सामना मात्र चेंडूवरती बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रंगत भरण्याचं काम मात्र आता गोलंदाजीने करताना पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्या. उर्वरित 5 चेंडूमध्ये 6 धावा. 1 ते 2 चेंडू जर निर्धाव आले, 1 ते 2 चेंडूमध्ये जर विकेट आली तर सामन्याचं चित्र बदलण्याचं काम गोलंदाज ओमकार सुद्धा करून दाखवू शकतो. आणि ही जबाबदारी, हीच कामगिरी, हीच आत्मविश्वासवती गोलंदाजी आपल्या मार्गस्थ करत असताना ओमकारचा हा दुसरा चेंडू स्ट्राईकवरती असेल. निखिल कवळे नवगाव गावांना बिलॉंग करत असताना मैदानामध्ये दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. चांगला फटका पुन्हा एकदा मारलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू त्याच खेळाडूची पाठलाग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सोम जायनाको जोपर्यंत फील्ड करेल नक्कीच ह्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण करायला आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द स्वरूपाच्या रूपामध्ये या 2 धावा चेंडू नंबर 2 आल्यावरती पाहायला मिळतात. उर्वरित 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असताना आता मात्र बॉल टू बॉलवरती रन म्हणजे ज्या चेंडूवरती नक्कीच कोणता चेंडू निर्धाव जाणं गरजेचं नसेल, विकेट पडणं गरजेचं नसेल. मोठ्या फटक्याने सामन्याचं चित्र नक्कीच बदलू शकतं. परंतु ओमकारने आता दाखवून दिलंय की मोठे फटके माझ्या माध्यमातून मी अशी गोलंदाजी करणार नाही, या महत्त्वाच्या ठिकाणी चुकी करणार नाही. ज्या ठिकाणी 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. चेंडू नंबर 3 मैदानामध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल निखिल कवळे. ओमकारचा हा तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केला. या चेंडूवरती 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. विजयी चौकार. लाईव्ह स्कोरिंग करत असलेले प्रथमेश गावण आणि नक्कीच आमचे गुरुवर्य असलेले कपिल सर तसेच हर्षद सर यांना अभिवादन करून नक्की ज्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी संधी दिली असे आमचे अंकुश पाटील सर यांचे विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी उपस्थित राहिलो. नक्कीच कुठेतरी एक संधी मिळाल्यानंतर संधीचं कुठेतरी सोनं करायचं असतं अशी ही जबाबदारी आमच्या खांद्यावरती दिली. आम्ही तुमची ऋणी आहोत आणि नक्कीच उर्वरित स्पर्धेचा भार आम्ही आमच्या गुरुवर्य हर्षदी मुनी सरांकडे देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
आजच्या दिवसातील ग्रुप स्टेजचा म्हणजे या ग्रुपमधील शेवटचा सामना, जो संघ विजयी होणार तो संघ क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवणार. मी विनंती करतोय, मिहान कलेक्शन पेडांबे विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार, दोनही टीम कॅप्टन्स. चला कैवल्य पाटील विकी, प्लीज कैवल्य. कैवल्य पाटील प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित होतीये. BCC तिनविरा संघाचं हे सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावर अलिबाग बिग बॅश लीगचा हा थाट सजलेला आपण पाहतोय. चौथ्या दिवसामध्ये आपण आहोत. पहिलं पर्व आणि या पर्वावर संपूर्ण अलिबाग तालुक्याने गर्व केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीसाठी मी आप्पा तुम्हाला विनंती करतोय. अगदी सर्व लाडके लोक त्यांना आप्पाच म्हणतात, त्यामुळे क्रिकेटच्या मंचावर मी सुद्धा त्यांना आप्पाच म्हणेन. एका बाजूला कैवल्य पाटील, दुसऱ्या बाजूला सुमित भगत. महत्वाचा मुकाबला, या ग्रुपमधील शेवटचा मुकाबला, परंतु 2 मॅचेस पेंडिंग आहेत. आप्पांच्या माध्यमातून टॉस होणार आहे. सो मिहान कलेक्शन कॉल करेल, हेड कॉल केलेला आहे आणि टेल इट इज सुमित टॉस जिंकलाय. फिल्डिंग सुमित बेस्ट ऑफ लक देतोय आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपण जास्त डिले करणार नाही आहोत. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. या म्हणजे तुमची मॅच पकडून टोटल 3 मॅचेस आहेत. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मळकतकार या संघाने जिंकलाय टॉस. निवडलंय गोलंदाजी करणं. घेतलेला निर्णय सफल होईल का? सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मळकतकार संघ मिहान कलेक्शन पेडांबे संघाला धूळ चारेल का? बरेचसे प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित आहेत. तुमच्या मनामध्ये प्रश्न काय असतील? बरेच असतील, माझ्यापेक्षा जास्त सुद्धा असतील. त्यामुळे अलिबाग बिग बॅश लीगचा थरार हा तुम्ही पाहायला विसरू नका. स्टे ट्यून विथ अस. आणि विनंती करतोय, मॅन ऑफ द मॅचचा किताब. शुभम, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? इट्स नो डाऊट समीर थळे ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. झेल सोडल्यानंतर ज्या खेळाडूवर बऱ्याचशा टीका झाल्या, परंतु मी म्हणेन पुराना समीर आज वापस आ गया है. वही रंग और वही स्ट्रोक लगाकर उन्होंने इस पारी का आगाज किया है असं म्हणूयात. समीर यायचं आहे. प्रथमतः समीर सोबत चर्चा करणार आहोत. समीर आमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला मिळतात तेव्हा एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. समीर, चांगली इनिंग झालेली आहे. दोन्ही मॅचमध्ये तुझ्याकडून चांगली बॅटिंग झालेली आहे. सो एकंदरीत त्या बॅटिंगबद्दल पहिलं सांगशील मला? काय नाही, कॉन्फिडन्स आज फुल होता म्हणून तर माझी बॅटला बॉल लागत होते. आज खरं तर मिहान कलेक्शन पेडांबे संघ आणि त्याच्याकडून पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी करताना तू थोडासा मागे आला होतास बॅटिंगसाठी. कैवल्यने काहीतरी स्ट्रॅटेजिकली तुला मागे पाठवला होता, परंतु तेव्हा सुद्धा तू चांगली फलंदाजी केलीस. आणि अशा मोमेंटला या मॅचमध्ये तू गेलास ज्या वेळेला कैवल्य सुद्धा बाद झाला होता आणि अन्य फलंदाज सुद्धा बाद झाले होते. आणि अशा वेळेला तुला मॅचला पार न्यायचं होतं. काय केलंस तू ग्राउंडमध्ये एक्झॅक्टली? काय नाही, मॅच घेऊन खेळलो, दुसरं काही नाही केलं मी. कारण मला माहिती होतं 2 फलंदाज आमचे लवकर बाद झालेले, विकी आणि सचिन. मला मॅच घेऊन थांबणंच होतं. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून प्रत्येक टीममध्ये ज्या वेळेला एका सिनियर प्लेअरचा विचार केला जातो, सिनियर प्लेअर म्हणून सिनियर प्लेअरचा काय महत्त्वाचा रोल असतो? सिनियर प्लेअरचं महत्त्व म्हणजे मास्टर माइंड जाम असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी बरेच वर्ष घटवलेले असतात, हेच मानणे. एकंदरीत हे अलिबाग बिग बॅश लीगचं आयोजन तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे? आयोजन चांगलं आहे. असंच प्लॅटफॉर्म जर आपल्यासारख्या प्लेअर लोकांना भेटेल तर हेच प्लेअर आपले मोठे होणार. थँक्यू सो मच. आप्पा, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय, मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊन समीर या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. वेल डन समीर, खूप सुंदर तुम्ही खेळलात आणि मिहान कलेक्शन पेडांबे संघाला या स्पर्धेतील पहिला विजय तुम्ही प्राप्त करून दिलात. त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन समीर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा आणि अनुभवत रहा tenniscricket.in च्या माध्यमातून अलिबाग बिग बॅश लीगचा थरार. सो स्टे ट्यून विथ अस. कॉमेंट्री बॉक्समध्ये
हर्षल मुंडे पहिल्या सत्रासाठी आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. ओव्हर टू यू हर्षल मुंडे. स्मॅचच्या दिशेनं जाऊया. एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण संघ मैदानावरती नशीब आजमावत असणार. बॅटर पाठवा पहिले.